सर्वांना नमस्कार. पाऊस चालू झाला आहे आणि आज आम्ही आलो आहे भूलभुलैया मंदिर, जे की परतवाड्यातल्या अचलपूरला आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये. आता तुम्हाला तर माहीत आहे, आपल्या व्लॉगमधून मी तुम्हाला अपडेट देतच असते की मी परतवाड्याला शिफ्ट झाली आहे. तर आज असं म्हटलं की रविवार आहे, तर आपण एखादं इथलं जे काही हिडन जेम्स आहेत त्यापैकी या मंदिराबद्दल मला माहिती मिळाली, तर म्हणून आज आम्ही हे मंदिर बघायला गेलो. या मंदिराला भूलभुलैया मंदिर म्हणून ओळखलं जातं. तसं इथं दत्तात्रयाची म्हणजे दत्ताची मूर्ती आहे, अधिष्ठान दत्तात्रयाचं आहे. आणि सर्वात प्रथम जेव्हा आपण या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला दत्ताच्या मूर्तीचं दर्शन होतं. त्यानंतर महादेवाची पिंडसुद्धा दिसते. इथे भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत आणि त्यासुद्धा जेव्हा याचं बांधकाम झालं त्याच्या 125 ते 150 वर्ष जुन्या मूर्त्या इथे आहेत, आपल्याला पाहायलासुद्धा मिळतात. अजूनही त्याची पूजा दररोज नित्यनियमाने केली जाते. आणि जे पूर्ण बांधकाम आहे ते फक्त 750 स्क्वेअर फीटमध्ये एवढं मोठं म्हणजे उंच आणि भरपूर अशा देवीदेवतांच्या मंदिरांचं निर्माण यामध्ये केलेलं आहे. आणि भूलभुलैया यासाठी की आपण इथल्या जर एका दरवाजातून जर गेलो तर आपल्याला एका म्हणजे नजरेस आपल्याला दुसरा दरवाजासुद्धा पडतो. त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण या साईडनी जावं की त्या दरवाजातून जावं का या दरवाजातून जावं. त्याच्यामुळे आपण हे जे मंदिर आहे याला भूलभुलैया असं म्हणतात. इथे रामदरबार सुद्धा आहे, आपल्याला बघायला मिळतो. आणि नंतर मग आम्ही बघा टॉर्च आधी तर लागलाच नाही, नंतर टॉर्च लावला, त्याच्यामुळे व्हिडिओ जरा ब्लर आला आहे. आणि आज आम्ही स्पेशली शूट करायसाठी गेलोच नव्हतो, फक्त मंदिराचं दर्शन घ्यावं आणि नेमकं मंदिर कुठं आहे हे बघून घ्यावं यासाठी आम्ही गेलो होतो. पण मग शूट करायचा मोह काही आवरला नाही आणि म्हणून तुम्हालासुद्धा याच्याबद्दल माहिती मिळावी म्हणून मग कसं बसं आता शूट केलं आहे, तेवढं समजून घ्या प्लीज. आणि मंदिराची रचना म्हणजे खूप विचारपूर्वक केलेली आहे. असं वाटतं की आर्किटेक्टनी कुठलं तरी मंदिर बांधलं असावं. तर हे बघा, गोल 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 जिना आहे आणि लाकडात सर्व बांधकाम आहे. पण इथे जे आहे त्या काळात आता 150 वर्षापूर्वी वीज नसेलच, साहजिकच आहे. पण असं म्हणतात की प्रत्येक याच्यात अशा प्रकारे म्हणजे ते काय म्हणतात ते असं व्हेंटिलेशनची व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक ठिकाणी हवा. आणि खाली जरी गेलं, जमिनीच्या थोडं खालीसुद्धा इथले मंदिर आहेत आणि खूप वरतीसुद्धा आहेत, पण प्रत्येक ठिकाणी हवासुद्धा आहे आणि उजेडसुद्धा आहे. त्याच्यामुळे असं आपल्याला फार असं गुदमरल्यासारखं वगैरे कुठंच होत नाही आणि पुरेसा सूर्यप्रकाशसुद्धा प्रत्येक ठिकाणी येतो. आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की भेट द्या. विलासपुरामध्ये बहुतेक म्हणजे हे जे मंदिर आहे, तर हे बघा मी तुम्हाला कोनाडे दाखवत आहे, जिथून हवेची आणि व्हेंटिलेशन म्हणजे हवा यायसाठी आणि उजेड यायसाठीची व्यवस्था त्या काळात केलेली आहे. आता मला सांगा, आता तरी एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला विचारपूर्वक बांधकाम आजकालचे तरी इंजिनियर करतात का? आजकालच्या इंजिनियरनी घर बांधल्यावर तर आपण जेव्हा घरात राहायला येतो, आता माझंच घराचं बांधकाम झालं आहे, तेव्हा तर कुठून एखादा वायर एक्स्ट्राच टाकलेला असतो, कुठून पाणीच गळतं. त्या काळात कसले इंजिनियर असतील याचा विचार करायला आज आपण भाग पडतो. आणि त्यावेळेस ना कुठले कॉलेजेस होते, त्यावेळेला ना कुठले कॉलेजेस होते, ना कुठली डिग्री होती, ना काही म्हणजे शिकायचे इक्विपमेंट होते, ना गॅजेट होते मोजमाप करायला. तरीसुद्धा इतकं परफेक्ट आणि इतक्या कमी जागेत हे एवढं मोठं मंदिर, जवळपास 8 मी मोजल्या नाहीत, पण जवळपास 8 मंदिरं या एवढ्याशा जागेत असतील. बाहेरून बघितल्यानंतर तर आपल्याला वाटतही नाही की आतमध्ये एवढं मोठं मंदिर असेल, एवढ्या मोठ्या मूर्त्या, एवढे मोठे वेगवेगळे त्याचे मंदिराचं निर्माण आतमध्ये झालेलं असेल असं बाहेरून पाहिल्यावर वाटतसुद्धा नाही. मला असं वाटतं की तेव्हा बहुतेक आक्रमणं व्हायची, त्यामुळे हे मंदिराचं बांधकाम असं केलेलं असावं, असा हा माझा विचार आहे. पण इथले जे प्रॉपर आहेत राहणारे आहेत त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की नेमकं याच्यामधला अजून गूढ इतिहास काय आहे. अशा प्रकारे मग आम्ही हे पूर्ण मंदिर बघितलं. आणि लाकूड अजूनही जसं तसं त्यावेळेला वापरलेलं काही जीर्ण झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ते त्यावेळेसचं लाकूड वगैरे पाहायला मिळतं. जिना गोल 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 जिना आहे, तो सुद्धा लाकडी बांधलेला आहे. आणि पूर्ण बांधकाम मी तिथे वाचलं की विटांमध्ये आणि मातीमध्ये केलेलं आहे. 75% आता जीर्णोद्धार झालेला आहे, जे रिनोव्हेशन केलेलं आहे विश्वस्तांनी. आणि इथे एक कॅलेंडरसुद्धा पाहायला मिळतं 2023पर्यंत, कारण की तोपर्यंत जर आपण त्यामध्ये जर हे टाकलं तर आपला जन्म कोणत्या दिवशी झाला हे आपल्याला कळतं. अशा प्रकारचं एक कॅलेंडर अगदी पुरातन आपल्याला पाहायला मिळतं. मला नक्की कळवा कमेंट करून. धन्यवाद.